हे काम कशाच्या माध्यमातून चालू आहे? ॲक्च्युली ही विहीर जी आहे ही 650 वर्षापूर्वीची आहे. याच्या शिलालेखावर या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा झालेला आहे. परंतु बऱ्याच काळापासून ह्या विहिरीमध्ये दगड, गोटे, माती, चिखल, वेस्ट मटेरियल, प्लास्टिक या बऱ्याचशा गोष्टी होत्या. त्याच्यामुळे तिचा जो नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे तो कमकुवत झाला होता. आता आम्ही हे जे सगळे पोहणारी मंडळी आहे जलजीवाळा परिवारातर्फे ह्या सगळ्यांनी वैयक्तिक काही वर्गणीतून काही समाजातल्या दानशूर लोकांकडून जी काही वर्गणी गोळा झाली आहे त्याच्या माध्यमातून आमचं हे आज काम चालू आहे. आजचा कामाचा 5वा दिवस आहे. सर्वसामान्यपणे आज काम संपायला हरकत नाही, परंतु साधारण 35 ते 40 मजूर अधिक जलजीवाळा मेंबरचे साधारण 40 लोक हे गेले 5 दिवसापासून या कामामध्ये आहेत. आणि आता जर खाली पाहिलं तर आड लागलेला आहे की जिथं मेन पाण्याचा स्रोत आहे आणि तो आड किमान 10-12 फुटापेक्षा जास्त खोल जाणे हे आमचं टार्गेट आहे की जेणेकरून इथं स्वच्छ नवीन पाणी मिळायला लागेल. आणि ही समाजाकरता म्हणा किंवा जे आजूबाजूची मुलं आहेत, कॉलेजमध्ये जाणारे काय त्यांना पोहण्याचा व्यायामाकरता ही फार उत्तम जागा आहे. आणि त्याचबरोबर ही जी जुनी वास्तू आहे जे 650 वर्षाचा हा ठेवा आहे याचा जीर्णोद्धार होणंही गरजेचं आहे, ती मेंटेन राहणं गरजेचं आहे. ही सगळ्या समाजाकरता उपयोगी गोष्ट आहे. डॉक्टर साहेब, मला एक सांगा की ही इतिहासकालीन बारव आहे. आज मागील 4 वर्ष ते 4 ते 5 वर्षापूर्वी सुद्धा काही ग्रामस्थांच्या माध्यमातून ही साफ करण्याचा प्रयत्न झाला होता. बरोबर. तर हे जर दरवेळेस ग्रामस्थ इच्छेने स्वखर्चातनं साफ करतायत, यात कुठंतरी प्रशासनाने इतिहासकालीन बारव असल्यामुळे तुम्हाला नाही वाटत की त्यांनी सुद्धा दखल घ्यावी? निश्चितपणे त्यांनी दखल घेणं गरजेचं आहे. रादर ह्या गोष्टींकरता सरकारकडून काही प्रमाणात निधी उपलब्ध केला जातो, परंतु त्याचा पाठपुरावा होऊन तो निधी ह्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. आता हे जे चाललं हे स्वयंप्रेरणेतून चाललं, पण जर प्रशासनाची याला मदत मिळाली तर हे काम याच्याहून फार चांगल्या उत्तम प्रतीचं होऊ शकतं. आणि याचं जे ठेवा आहे हा ठेवा फार चांगला राहू शकतो. पूर्वी या ठिकाणी ग्रामपंचायतीमार्फत काम होत होतं, परंतु आता मनसरला नगरपंचायत झाली आहे, कामकाज मोठं वाढलं आहे. तर ग्रामस्थांच्या मते अशी इच्छा होत नाही की नगरपंचायतीच्या माध्यमातूनच याची सुधारणा व्हावी. नगरपंचायतीचा ॲक्च्युली कामाचा आवाका फार मोठा आहे. नगरपंचायत सध्याच्या मितीला मनसरमध्ये फार सुंदर काम करते. अजून हा भाग कदाचित थोडासा दुर्लक्षित राहिला आहे किंवा त्यांच्या निदर्शनापर्यंत आत्तापर्यंत आला नाही आहे. पण मला खात्री आहे की त्यांच्याकडे जर हा निदर्शनाला आला, त्या गोष्टीचा व्यवस्थित कागदोपत्री पाठपुरावा झाला, याला नक्की यश येईल. नगरपंचायतचे जे काय सध्याचे CEO आहे हे स्वच्छतेच्या कामात फार अग्रेसर असतात आणि त्यांच्या त्या भूमिकेचा ह्या गोष्टीकरता फार उपयोग होईल. पण या गोष्टीचा पाठपुरावा झाला पाहिजे. तुम्हाला वाटत नाही का लोकप्रतिनिधींनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावे? लोकप्रतिनिधी इथं आहेत ते पाहत आहेत, त्यांच्याकडून काही प्रमाणात मदत येतेच आहे, परंतु ती शासकीय स्तरावरून व्हायला पाहिजे. या गोष्टींची जी कागदपत्र मग मला तेच म्हणायचं की सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब असतील किंवा खासदार अमोल कोल्हे असतील, यांच्या माध्यमातून मदत अपेक्षित आहे का? येईल ना, त्यांच्याकडून मदत येईल. त्यांच्या फक्त निदर्शनास येणं गरजेचं आहे. ही लोक जी आहेत ही मदत करणारी लोक आहेत, फक्त त्यांच्याकडं ही गोष्ट व्यवस्थितपणे पोहोचणे आणि त्याच्यामागं पाठपुरावा झाला तर ही निश्चित होणार. त्यासाठी आपले काय प्रयत्न? संपर्क चालू आहे, जलजीवाळा मंडळातर्फे संपर्क चालू आहे. ओके सर, धन्यवाद. कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच. आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात, मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात. मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय. भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा, तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा, यासाठी अरिहंत सुपर मार्केटतर्फे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा. तांदळाच्या एकूण 100 पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध. 1 किलो, 5 किलो व 10 किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत. तर अगदी अर्धा किलो पासून ते 30 किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत. दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, शुभम सृष्टी सोसायटी समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 9960 71 91
98 तसेच 90 96 88 98 98. महाराष्ट्र तांदूळ महोत्सव, तेही आपल्या नारायणगावमध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये. अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये. हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही. 100 पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. अरिहंत सुपर मार्केट, कोलेमळा रोड, नारायणगाव. आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा.